नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ जयच्या आणखीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चाललो आहोत औरंगाबादच्या दिशेने आणि ही सगळी आपली मित्रमंडळी इथे उभी आहेत, पाहू शकता तुम्ही सगळे। आपण आज देवगिरी एक्सप्रेसने ट्रॅव्हल करणार आहोत। ती आता प्लॅटफॉर्म नंबर 11ला येणार आहे आणि आपला S1 मध्ये जायचं आहे आपल्याला। तर S1 आता पुढे असेल, आता M1 आहे, आपल्याला जायचं S1 मध्ये। खूप पुढे आहे डब्बा। आपले काही मित्र इथे M1 मध्ये चढणार आहेत। तर विक्की आपला आणि त्याची मैत्रीण M1 मध्ये चढणार आहे। 9:30चा अरायवल आहे दादर स्टेशनवरून आणि पाहू ही आपली लोकल ट्रेन वेस्ट सेंट्रल रेल्वेची CSTला जाते। इकडे कोल्हापूर मुंबई उपसेट एक्सप्रेस रवाना होता ना, आणि हाँ भाई चले S1 ला आपण जाऊया। येऊ आपण इथे। आणि देवगिरी एक्सप्रेस अरायवल झालेला आहे दादर स्टेशनवर आणि आपण चाललो आहे S1 मध्ये। नाही तर आपला 21 सीट नंबर आहे आणि 39 सीट नंबर आहे RSC। आणि इथे स्टोरी एडिट करून टाकणं चालू आहे आणि इथे टॅग करून रिपोस्ट करणं चालू आहे। आणि पाटील सगळ्यांच्या स्टोरींचा ठेका घेतलाय पाटीलने। आणि इथे पुढे काय रील्स बनवायचे ते सगळं डिस्कशन चालू आहे। आपलं आता ठाणे स्टेशन आलेलं आहे, प्लॅटफॉर्म त्या बाजूला आहे आणि तुम्ही पाहू शकता ठाणे स्टेशनचं दृश्य। आणि हे आपली परत एकदा ठाणे सेंट्रल रेल्वे ट्रेन आणि आपले विघ्नेश साहेब आलेले आहेत इकडे। आणि कुठेही बसा आता, नंतर बघू आपण, कारण याला शिवाय देऊ। तिकीट काढणार आहे बरोबर नाही इथे आपल्याकडे, ऑर्गनायझर काय करायचं आहे। तर आपण भेटू थोड्या वेळात, कल्याण स्टेशनला ऋषिकेश चढणार आहे तेव्हा भेटतो तुम्हाला परत एकदा। तर आपली आता ट्रेन पोचते इगतपुरीला। रात्रीचे 12:30 वाजून गेले, 1:15 वाजून गेले। इगतपुरीमध्ये अरायवल होतं। इकडे आपले बँकर लोकोमोटिव्ह जे कसाऱ्याला लावलेले ते काढण्यात येतील। समर गुड्स कोचेस। एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो, तर आपण आता पोहोचलो आहोत औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर आणि आपण आता बाकीच्या मित्रांना गाठायला चाललो आहोत। आणि आपले सगळे मित्रमंडळ
मग काराने कसं झाली झोप? झोप नाही झाली माझी. झोप नाही झाली. पाटील झोप कशी झाली? सगळ्या भयानक लोक आडव्या झालेल्या आमच्या सीटवर. कुठे झाली झोप? कशी झाली तुमची? बाकीची मंडळी कुठे आहेत आपली? पुढे पुढे आहेत का? अरे तू इथे पार्टी कसा आलास? हो का? हे आपले स्लीपरचे तिकीट, RACची तिकीट वर AC मध्ये जाऊन बसलेले. शेगुपट्टी बागाची आपण नंतर घेऊ ना. चेंज होणार रे पुढे जाऊन. तर आपण AC वाल्यांना विचारूया तुमची झोप कशी झाली? गुड मॉर्निंग. अच्छा इथे पण आहे का? दिस इज नॉट फेअर. तर आपण आता AC वाल्यांना विचारूया त्यांची झोप कशी झाली, कारण आम्ही तर मस्त गारटलो होतो. काय आम्ही नॅचरल AC घेत होतो. और विक्की नींद कैसा हुआ तेरा? नींद एक नंबर हुआ है. बस बाजू में चिच्चा बुलेट चला रहे थे तो उससे वजह से हम लोग थोड़े अलर्ट थे तो नींद नहीं हुआ है. बट अच्छा इसके एडवेंचर था. एडवेंचर तर हे दोघेही RAC मधले बट आम्ही AC मध्ये जाऊन बसले. AC मध्ये गेला. थर्ड AC ब्रो. थर्ड AC ब्रो. तर मित्रांनो आपण इथे बस केलेली आहे, पाठीमागे तुम्ही पाहू शकता. आणि त्या बसने आपण चालणार आहे वेरूळ गावापर्यंत. आणि वेरूळ गावात आपल्याला धर्मशाळा भेटणार आहे. तिकडे आपण फ्रेश होऊन मग पुढे जाऊ कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला. आणि तिकडून मग पुढचा प्लॅन असा आहे की एलोरा केव्सला जायचा. तर बघू आता पुढे. घाबरू नका. हो स्वप्नील, आम्ही या 1 तासाच्या प्रवासामध्ये पुढे चाललो आमच्या डेस्टिनेशनला. In the still of the night, gazing up at the sky, when the stars began to fade, dimming lanterns in our eyes, thought there was nothing to find. I stopped searching for a reason, just let the world embrace us. In the silence we are one. Can't escape from this feeling inside you. हाय. सगळे झोपेत आहेत अजून नाही. ओके हॅलो हाय गुड मॉर्निंग. बॅकिंग झोपेत आहे का बघून ये. येणार विकी पर्यंत पण पोहोचणार. नवीन मेंबर्स आदित्य जरा हाय करायचे कष्ट घ्या. नवीन मेंबर्स आमचे $1 मिलियन जरा बोला काहीतरी. अरे दिसतायत ते लोक. तर तुम्हाला काय बोलायचं? आशीर्वाद असू द्या. बस बुक तू केली म्हणून तुला ती सीट मिळाली आहे. Still of the night, gazing up at the sky, when the stars began to fade, dimming lanterns in our eyes, thought there was nothing to find. I stopped searching for a reason, just let the world embrace us. In the silence we are one. Can't escape from this feeling inside you. Release from heartache, you'll be fine. When the cracks start to let you run right through, I'll be there to help you shine.
आता चाललो आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी. तिकडे मोबाईल फोन्स कॅमेरा काही अलाउड नाही आहे, तर अनफॉर्च्युनेटली तिकडलं काही शूट करता येणार नाही. तर मोबाईल सगळं आपल्याला इथे धर्मशाळा घेतली आहे. तिकडे हा व्ह्यू आहे, पुढे काय खास नाही आहे, पण आता इकडे ठेवून जायला लागणार आहे आपल्याला मोबाईल. तिथं पुरुष मंडळींसाठी वरती अपर लोज अलाउड नाही आहेत तिथे. तर आमचं आता कृष्णेश्वरचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही आलो आहे एलोरा केव्समध्ये. आणि ते तिकीट्स घेऊन हे टोकन भेटतं, हे टोकन तिथे एंट्रीला हे करायचं आहे. तर शुभम, कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय. तर मित्रांनो, जो 20 रुपयाच्या नोटवरती जो चित्र काढलेला आहे तो हा तर मंदिर आहे. ओके. आणि ओके, पुढे बोल. पाहायला चाललो आता, बघू पुढे. खूप 4 किलोमीटरचे ट्रेक आहे पूर्ण. ओके बघायला. ओके. आणि इकडे ह्या मुली स्वतःला पूर्ण कव्हर करून आणि ज्यांनी कव्हर नाही केले त्या टोप्या घालून. हा हा, ही बघा अशी सेम नोट चित्र तिकडे दाखवलेलं आहे. ओके. ऐक ना, बोल ना. 30 रुपये. तुम्हाला काय बोलायचं या उन्हाबद्दल? ऊन असं डोक्यावरती आलाय. तुम्ही बघाल, तिथे तुम्ही बघू शकता बऱ्याच लोकांनी छत्र्या घेतल्यात भाड्यावरती. आमचे मित्र रील्स शूट करताना. मध्ये जेवढा पाणी येईल तेवढ्या तिकीट कितीचे आहे? तर 40 रुपयात तुम्हाला तिकीट भेटणार आहे. तर तुम्हाला एलोरा केव्स एक्सप्लोर करायचे आहेत तर 30 रुपयात तिकडे एक बगी व्हॅन पण आहे, ती तुम्हाला एलोरा केव्स एक्सप्लोर करवेल. आणि तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही प्राचीन काळाची लेणी. ही 20 रुपयाच्या नोटावरती याची प्रतिमा उभारलेली आहे. आणि तर बरेच लोक इथे जमलेले आहेत. तर तुम्ही गर्दी पाहू शकता. पण हे ऊन असहनीय वाटतंय मला, कारण इथे बऱ्याच लोकांनी छत्र्या घेतल्या आहेत, त्या भाड्याने मिळालेल्या. आणि कारण जुनी नोट घेऊन काहीतरी करतोय इथे आपल्या रीलसाठी. मला वाटत नाही त्याची रील येईल. तर इकडे आपला भूषण फोटो घेतोय, श्रद्धा त्याचा फोटो काढते. आणि इकडे एलोरा केव्सचा मॅप आहे पूर्ण, तुम्हाला पाहिजे तर स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. प्लस इकडे माहिती दिली आहे इंग्लिशमध्ये, ह्याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून. आणि इथं मराठी आणि हिंदीमध्ये दिली आहे माहिती, ती घेऊ शकता तुम्ही. मग ऋषिकेश, काय म्हणतोस भाई उन्हाबद्दल? तुझं काय मत आहे? हे आपला एक प्राचीन मंदिर, कैलाश मंदिर आहे ॲक्च्युली. खालपर्यंत बनवलंय आणि हे सिंगल शॉट एका दगडपासून बनवलंय. सो ग्रेट आर्किटेक्चर डन बाय आवर ओन पीपल. तर मित्रांनो, तो 20च्या नोटावरती जो स्तंभ आहे तो हा आहे, तुम्ही पाहू शकता इकडे. ही बघा ती 20ची नोट आणि हा तो स्तंभ आणि बॅकग्राऊंड त्याचं. तुम्हाला इथे पूर्ण महाभारत दिसणार आहे, तुम्ही पाहू शकता. इथे पूर्ण महाभारतचं ह्या लोकांनी स्कल्पचरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. दिस इज व्हेरी ब्युटिफुल टेम्पल. कार्व्स अँड क्रिएटिंग्स आर व्हेरी ब्युटिफुल. तर इकडे फोटो सेशन चालू असताना या लोकांचा पण आपण
तुम्ही इथे परत पाहू शकता स्कल्पचर्स. पूर्ण मंदिर एकाच दगडाने बनवलेलं आहे. ॲज पर द इन्फॉर्मेशन हे आपले रावण आहेत आणि वरती त्यांनी कैलाश पर्वत उचललेला आहे आणि त्यावर माता पार्वती आणि भोलेनाथ आपले शिवशंकर आहेत. तर काही बोलताय ते लोक, पण तुम्हाला काय दुसरं इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडे तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता या स्कल्पचरबद्दल. तर मित्रांनो, या छोट्या छोट्या कार्विंग्समध्ये मोठ्या मोठ्या स्टोरीज आहेत. तुम्ही इकडे याल तर एक लोकल गाईड करा, ते तुम्हाला प्रॉपर इकडे समजवतील पूर्ण स्टोरी. थोडे पैसे जातील पण भारताचा इतिहास, देवांचा इतिहास आपल्याला कळेल. काय काय झालेलं सगळं, पूर्ण महाभारत, रामायण सगळं कार्व करून या महाराजांनी हे कैलाश मंदिर बनवलेलं. तुम्ही पाहू शकता एकदम बारीकीने काम केलेलं आहे. घरी मंदिर दिसेल. तुम्हाला फोन थोडा तर मित्रांनो, जे आपण कैलाश मंदिर बोलतो तर इकडे नंदी आहे आणि हे देऊळ आहे ते ॲक्च्युली, आणि ह्याच्यात शिवलिंग आहे. कारण नंदीचं फेसिंग तिकडे आहे, ऑब्व्हियसली हे देऊळ आहे आणि इथे ह्याच्यात शिवलिंग आहे आपला. तर आपण शिवलिंगचे दर्शन करू. तर आम्ही इथे जेवायला बसलो आहे जेव्हा प्युअर व्हेज असल्यामुळे बसणार आणि इथे प्युअर व्हेज जेवण आहे. आणि स्वप्नील बोलतोय मी बसणार नाही प्युअर व्हेज असेल तर, कारण त्याला प्युअर नॉनव्हेज खायचं आहे. प्युअर व्हेज इले बाहेर आधी इकडे खूप मोठ्या अक्षरात लिहिलंय प्युअर व्हेज. आपली काय प्रतिक्रिया आहे याच्यावर स्वप्नील साहेब? लाजतोय बिचारा. जेवून झाल्यावर आम्ही निघालो बदर मारुती मंदिराकडे. हे एलोरा केव्सवरून अवघ्या 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तिथे मारुतीराय आपला स्लीपिंग पोश्चरमध्ये आहे. हे फक्त 3 ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे जेथे हनुमान स्लीपिंग पोश्चरमध्ये आहे. तर मित्रांनो, बद्र मारुती मंदिर करून आता आम्ही चाललो आहोत ते म्हणजे दौलताबाद फोर्टला. आणि 3 तिकीट्स घेतले आहेत आम्ही. काही लोक येतात, काही लोक येत नाहीत, पण बघू आता कसा एक्सपिरियन्स आहे दौलताबाद फोर्टचा. एंट्री फी 30 रुपये. एंट्री फी 30 रुपये ॲज पर कारण आहे. 3 तिकीट घेतले आहेत आम्ही. मित्रांनो, इकडे तुम्हाला पूर्ण हिस्ट्री दिसेल दौलताबाद फोर्टची लिहिलेली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि हा दौलताबाद फोर्टचा मॅप आहे इथे. ह्याचाही पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. कुठून किती किलोमीटर आहे ते पण लिहिलं आहे ह्याच्यात. तर मित्रांनो, हा असा आपला दौलताबाद फोर्ट महाराष्ट्रात. इकडे तोफ ठेवलेली आहे. कॅनन गॅलरी दौलताबाद फोर्ट आहे पूर्ण. दुसरी कॅनन, ही तिसरी कॅनन, ही चौथी कॅनन, आणि ही 5वी कॅनन, आणि ही मोठी कॅनन आहे. ह्याचं हिस्ट्री इथे लिहिलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता परत एकदा ह्याचंही. हा असा आपला दौलताबाद फोर्ट. 25 रुपये एंट्रन्स आहे.
आणि यांनी इथे एक चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे बाहेर की तुम्ही जर बॉटल घेऊन आतमध्ये येत असाल तर ते तुम्हाला चार्ज करणार 20 रुपीज पर बॉटल ॲज अ डिपॉझिट, कारण तुम्ही ती बॉटल कुठे फेकू नका. त्याच्यासाठी ते लोक 20 रुपीज पर बॉटल डिपॉझिट घेत आहेत. आणि परत इथे आपल्या कॅनन्स अजूनही सेम इथे लहान लहान कॅनन्स ठेवले आहेत. आणि ही मोठी कॅनन, 2 कॅनन आहेत मोठ्या, तुम्ही पाहू शकता. आणि ही हिस्ट्री तुम्ही झूम साठी करून तो आणि आपलं पाटील साहेब फोटोशूट करताना. तर मंदार कसं वाटतंय आपल्याला? हो मंदार साहेब, नेहमी मंदार साहेब खूप बिझी आहेत आपल्याकडे आज. मित्रांनो मी दमलो आहे आणि मित्रांनो आम्ही आलो आहे दौलताबाद इथे. पण सगळे तुम्ही बघू शकता सगळ्यांचे चेहरे सगळे असे एकदम उदास झालेले आहेत आणि दमलेले आहेत. एकतर बसचा प्रवासही कठीण झाला आहे गर्दीमध्ये आणि ट्रॅफिकमध्ये. पण जेव्हा तुम्ही इथे याल तर असा वेळ बघून या, संध्याकाळचा वेळ असा, तर जेणेकरून तुम्ही उन्हातून असे थकणार नाही. आणि इकडे मित्रांनो ही आहे चांद मिनार, ह्याची हिस्ट्री इकडे आहे. आणि आपले पूर्वज. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत बीबी का मकबऱ्याच्या इथे. तर मेन म्हणजे मी इथे सनसेट घ्यायला आलेलो आहे. सनसेट तुम्ही पाहू शकता तिथे, पण सनसेट आता झालेला आहे ऑलमोस्ट, तर तो काय घेण्यात फायदा नाही आता. हा इथे आपला बीबी का मकबरा पाहू शकता. आता आतमध्ये जायचं आहे की नाही त्याचं आता सर्वांना विचारून आतमध्ये जाऊ ना आपण. आता एवढं लांब आलोय तर जाऊन येऊ. मग सगळे बोलत आहेत का मी तर मेन सनसेटसाठी आलो आहे, पण इथे राहून पण आपला सनसेट झाला आय थिंक. थोडासा भेटला तर भेटेल, पण तो काय टाइम लॅप्स घेतला तर काय वर्थ नाही. बघू. बीबी का मकबऱ्याला दुसरं नाव मिनी ताजमहल पण म्हटलं जातं. परत तुम्हाला सनसेट दाखवतो. मेन म्हणजे मी सनसेटसाठी आलेलो इथे, कारण खूप थकलेलो. आणि हा ब्युटिफुल सनसेट तुमच्या समोर आहे. थोडा झूम करून गोल्डन आर आहे. आणि इथे बुकिंग काउंटर आहे, तुम्हाला तिकीट पाहिजे असेल तर इथून बुक करू शकता तुम्ही. आणि आपले मंडळी डिसाईड करताना whether to go inside or not, let's see. पण सनराईज सनसेट खूप छान आहे. तर आपले आमचे मुस्लिम बांधव आमचे भूषण तर हे गाईड काका इथे बसलेले असतात, तर त्यांच्याकडून तुम्ही गायडन्स घेऊ शकता. तर मित्रांनो हे आपलं मिनी ताजमहल औरंगाबादमध्ये. लहानपणी आलेलो वडिलांसोबत, त्यानंतर नाही आज, त्याच्यानंतर आज आलो. आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर हा QR कोड स्कॅन करून तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल. आणि बस ही आजीबाई आहे तिथे, आणि ऋषिकेश महाराज. तर मित्रांनो आपली
सगळेच दमले आहेत. मी नाही जमलो त्याचं जातो मी. आता वाजले आहे 11:15. आमची 11:20ची गाडी आहे परत मुंबईला. पण ती लेट झाली आहे. पण ती लेट झाली आहे. अर्धा तासाने. सगळेच आम्ही खूप दमलो आहे. तर आता आम्ही जाणार आहे आणि सरळ जाऊन आमच्या सीटवरती झोपणार आहे सगळे आणि सकाळी मुंबईला पोहोचू. तुम्हाला हा ब्लॉग शॉर्ट ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.